संभाजीनगरमधल्या ऑनर किलिंगची राष्ट्रीय महिला आयोगानं दखल घेतली आहे। राष्ट्रीय महिला आयोगाकडून आरोपी भावाविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश दिले गेलेत। पोलीस महासंचालक आणि पोलीस आयुक्तांना आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत। आंतरजातीय तरुणाशी प्रेमसंबंध ठेवल्याच्या रागातून बहिणीची भावानंच डोंगरावरून ढकलून देऊन हत्या केली। सोमवारी 17 वर्षाच्या बहिणीला डोंगरावरून ढकलून देऊन या चुलत भावानं हत्या केली। आरोपी भाऊ ऋषिकेश शेरकर संभाजीनगर पोलिसांच्या अटकेत आहे आणि त्याची या सगळ्या प्रकरणाची दखल आता राष्ट्रीय महिला आयोगाकडून घेतली गेली आहे। त्याच्यावर कठोर कारवाई व्हावी असे निर्देश पोलीस अधिकाऱ्यांना दिले गेलेले आहेत। या सगळ्या संदर्भात आणखी तपशील घेऊया। प्रतिनिधी सचिन जिरे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। सचिन, या सगळ्या संदर्भात आता नेमकं काय आदेश दिले गेलेले आहेत? पोलीस अधिकाऱ्यांनी या पुढची कारवाई नेमकी कशी करावी असं म्हटलंय? रिद्धी, आपण पाहिलं की जेव्हा ही घटना घडली होती, या घटनेचं वास्तव सर्वात प्रथम पुढारी न्यूजने समोर आणलं होतं। त्यानंतर वारंवार याचा 2 दिवसापासून आपण पाठपुरावा करतोय। त्यानंतर आता राष्ट्रीय महिला आयोगाने या सर्व प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे। महासंचालक असतील किंवा छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त असतील यांना सूचना केलेली आहे की या संदर्भात कडक कारवाई करण्यात यावी। कुठल्याही पद्धतीचं लोफॉस यामध्ये नसाव्यात अशा पद्धतीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। आता पोलीस या सर्व प्रकरणाचा तपास करत आहे। यामध्ये इतर कोणी त्यांच्या सोबत आहेत का, की हा प्री प्लॅन आहे, की यामध्ये घरचे अजून कोणी सदस्य सामील आहेत का, या सर्व गोष्टींची माहिती सध्या पोलीस घेत आहे। मात्र आज आपण पाहतो की या आरोपीला जेव्हा पोलिसांनी अटक केलं होतं, अजूनही त्या आरोपीला या घटनेचा बहिणीला वरतून ढकलून हत्या केलं, कुठलाही पस्तावा नाहीये, पश्चाताप नाहीये। त्यामुळे आता या घटनेमध्ये त्याच्यासोबत अजून कोणी सोबत आहे का याचा तपास आता पोलीस घेत आहेत। आपण साहजिकच आपण पाहतोय की आता राष्ट्रीय महिला आयोगाने यामध्ये दखल घेतल्यामुळे अजून या प्रकरणाची गंभीरता वाढली आहे आणि तपासाला गती मिळत आहे। जी सचिन, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।